नमस्कार. वैद्य समीर मुकुंद परांजपे, श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमेन वेलनेस क्लिनिक, खिरडी, दापोली येथे आपलं स्वागत. आज एक वेगळ्याच विषयावरती मी बोलणार आहे आणि थोडा वेळ घेणार आहे. नेहमी एक 2-2 मिनिटाचे व्हिडिओ अनेक वेळा करत असतो, पण आज मी एक अशा विषयावर बोलणार आहे की ज्याचा अगदी आमच्या लहानपणापासून खूप तसं म्हटलं तर जिव्हाळ्याचा आणि अनेक वेळा सक्तीचा, अनेक वेळा कर्मकांडाचा असा म्हणून जो भाग आम्हाला करावा लागत असे. आणि जेव्हा मोठे झालो त्यावेळेला विज्ञान शाखेचे विद्यार्थी म्हणजे आम्ही कोणतरी शाणे म्हणून आम्ही तो काही काळ विषय करण्याचा सोडलेला होता. जेव्हा वैद्य झालो, काही कालावधी गेला, अनेक वेगवेगळ्या शास्त्रांचं वाचन, चिंतन, मनन करायला सुरुवात केली, तेव्हा त्याचं महत्व हे समजायला लागलं. आता तुम्हाला कुतूहल जागृत झालं असेल, डॉक्टर नेमकं कोणत्या विषयावर तुम्ही बोलताय, एवढ्या वेळ उत्सुकता ताणून धरू नका. हल्ली अटेन्शन स्पॅन फार कमी झालाय हो. त्याच्यासाठीच म्हणून हे बारकाव्याने बोलतोय. संध्या, खरं तर अगदी पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आईचं नाव म्हणून जिव्हाळ्याचा विषय. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही एका ब्राह्मण घरामध्ये जन्माला आलं की आपल्या वयाच्या 8व्या वर्षी मुंज होते. आणि हा उपनयन संस्कार म्हणजे खरं तर गुरुच्या जवळ घेऊन जाणं मुलाला, आणि ह्या आमच्या मुलाला शिकवा, विद्या प्रदान करा, अशा प्रकारची ती संकल्पना आहे ना की मोठा सोहळा. तर त्या उपनयनाच्या अंतर्गत म्हणजे मुंजीच्या अंतर्गत एकदा बटूची मुंज झाली की त्यांनी जे काय करायचं आहे त्यापैकी संध्यावंदन म्हणजे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा 3 वेळेला संध्या, रात्र संपली सकाळ सुरू झाली, हा एक संधी काल आहे. दुपारची सुद्धा सकाळची वेळ आणि दुपारची याच्यामधला जो मध्यान्ह कालावधी आहे तो आहे संध्याकाळ. आणि ऍक्च्युअल इव्हिनिंग संध्या ती ही एक ट्रान्झिशन, दिवसातून रात्रीमध्ये जे काही परिणाम होत असतं, स्थित्यंतर होत असतं, तो कालावधी. आता हा कालावधी जो आहे ना तो आपल्याला अतिशय नाजूकपणे हाताळायचा आहे. आपण मॅन इज द इपिटोम ऑफ युनिव्हर्स असं एक महत्वाचं सूत्र ध्यानात घेऊन आपण एक ह्या विश्वाचेच एक अंश आहोत. ही भावना पहिल्यांदा आपल्या मनामध्ये जागृत होणे, रोजच्या रोज ती जागृत राहणे, याच्यासाठी या संध्येची आवश्यकता आहे. आता मी नुसतं हे संध्या पुराण तुम्हाला सांगणार नाहीये, तर ही एकीकडे आपल्याला करायची पण आहे, म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल. काय करायचं असतं, एक कर्मकांडाचा भाग म्हणून सकाळी बराबर आंघोळ केली, देवासमोर बसलं, पळी भांड, तांब्या तामन, पंचपात्री, भस्म असं सगळं गंध घेतलं की सुरू होतं पटापट. एक 5-10 मिनिटात सुद्धा संध्या होऊ शकते, होतेच. ऍक्च्युअल जेव्हा ती करायला लागतो आपण, पण ती जेव्हा आपण समजून करायला लागतो ना तेव्हा इतकं सुंदर तो अनुभव असतो. सुरुवातीला वडिलांनी आम्हाला ती संध्या अगदी नाही केलीच पाहिजे, उठा पटापट, आंघोळ करा, संध्येला बसा, तर ही सक्ती त्यावेळेला आवश्यक होती हे आम्हाला आता कळतंय. त्यामुळे ती संध्या येतेय. काय हो, छान सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत व्हावं, आंघोळ करावी आणि शांतपणे बसावं. काही नाही जमलं ना तर देवासमोर किंवा तुळशी वृंदावनासमोर किंवा आपल्या एखाद्या घराजवळ छान वडा पिंपळाचा असं पार असेल तर तिथे बसून, किंवा नदीच्या किनारी, किंवा असे नदीवरती दगड असतील, नदीमध्ये दगड असतील, पाणी छान वाहत असेल, मस्त छान बसावं. सकाळी सूर्योदयाच्या वेळेला सूर्यकिरण अंगावर घ्यावीत,
सुंदर छान नदी असेल तर त्या नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ केलेली आहे, मनाला प्रसन्न वाटलेलं आहे. अशा स्थितीमध्ये या निसर्गाकडे पाहत त्या प्रत्येक आपल्याला दिसत असलेल्या वनस्पती, छान वाऱ्याची झुळूक, उगवणारा सूर्य, पक्ष्यांचे आवाज, वातावरणातला थंडपणा, वातावरणातली शांतता, हे सगळं जागृतपणे अनुभवायचंय संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे प्रातः किंवा मध्यान्ह किंवा रात्रीच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला. तर ते माइंडफुली वर्तमानात राहून ती 5 मिनिटं आपल्याला द्यायची आहेत आणि गाडी विविध विचारांमध्ये आणि विविध धावपळींमध्ये आपली असणारी एका ठिकाणी स्थिर करायची, स्थिर बुद्धी प्राप्त व्हावी, याच्यासाठी संध्या आयोग आपल्या मेंदूमधून अल्फा, बीटा, काय थीटा अशा विविध तरंग निघत असतात. आंघोळ झाल्यानंतर एक छान असं जे काही पॉझिटिव्ह वातावरण असतं विचारांचं, शरीराचं, मनाचं, त्या स्थितीचा उपयोग करून आपल्या मेंदूला ताजतवानं करण्यासाठी ही संध्या आहे. आपण थोडी थोडी सुरुवात करूया. एकाच व्हिडिओमध्ये सगळी संध्या आटपेल असं नाही, पण तरी सुद्धा आपण छोटी छोटी सुरुवात करू. बरं, या गोष्टीमध्ये सगळेजण फार अगदी उत्सुक असतील असं पण नाही. काही लोक डोळसपणे पाहतील, काही लोक संशयाने पाहतील, हे वैद्यबुवा काय सांगतायत हे. काही लोकांनी असं, काही लोक श्रद्धेने ऐकतील, काही खोचक बुद्धीने ऐकतील. सर्वांनी ऐका की हा वैद्य काय सांगतोय संध्येविषयी. हे नुसतं कर्मकांड नाही. आपण निसर्गाचा एक भाग आहोत. त्या निसर्गाप्रती सूर्यदेवता, चंद्र, वारा, वायू, अग्नी या सगळ्यांप्रती आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. याची भावना आपल्या मनामध्ये अखंड राहावी, यासाठीची ही संध्या आहे. आता आपण काय म्हणतो, सर्वं विष्णुमयम जगत, हे सर्व जग हे विष्णूनी असं भारित आहे. प्रत्येक कणाकणात, अणुरेणूत देव आहे असं आपण मानतो आणि सर्वत्र अणूंनी आपण विष्णू असं म्हणतो. पण कुठलं ना कुठलं तरी एक पार्टिकल हे कुठल्या ना कुठल्या तरी एनर्जीने भारित आहे, हे तर आपण मानू. सर्वं विष्णुमयम जगत सगळ्यांना नाही पटणार, पण प्रत्येक या विश्वामध्ये जरी वायू जरी झाला तरी त्या वायूचा सुद्धा एक अणू, रेणू हे सगळं असतं, हे तर मान्य कराल सायन्सच्या भाषेत. सर्वं विष्णुमयम जगत असं आम्ही मानतो. असो, छान देवासमोर बसावं आंघोळ करून. आणि गंमत म्हणजे यातल्या काही गोष्टी स्त्रियांनी सुद्धा करण्याच्या आहेत बरं का. हा, नुसतेच पुरुषांनी करायचे आहेत असंही नाही, आणि केवळ ब्राह्मणांनीच करायचे आहेत हे तर बिलकुल साफ चूक आहे. सर्व प्रत्येक व्यक्तींनी, ज्याला त्याचं महत्व पटलेलं आहे, अरे सूर्याला कृतज्ञता वंदन करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण कोणीही असो, आपण मानव आहोत, बस तेवढं पुरेसं आहे. असो, सकाळी उठल्यावर लोक तांब्या पाणी पिणार आहेत. गरज नाही तेवढं पाणी पिण्याची. आंघोळ केल्यानंतर एक एक पळी, चमचा असेल, पळी असेल आपल्याकडे घेऊन एक एक पळीनी आपण तीर्थ घेतो, असं एक पळी पाणी सावकाश प्यावं आणि कॉन्शियसली प्यावं. त्या पाण्याचा अंश, आपल्या लाळेचा अंश त्यामध्ये मिसळून आपल्या पोटामध्ये ते जावं. त्या पाण्याला सुद्धा पचनाची अपेक्षा आहे. आतल्या सगळ्या आपल्या लायनिंगला रात्रभर जागरण केलेलं आहे, रात्रभर झोपलेलं आहे, तर ऍसिड सिक्रेशन झालेली आहे, त्यांना एक गारवा यावा, त्यांना सूदिंग इफेक्ट यावा, म्हणून तर प्या. आचमन म्हणतात त्याला. हल्ली आचमन म्हणजे वेगळ्या वेगळ्या वाईट अर्थाने त्याचा उल्लेख करतात, फार वाईट आहे. आचमन म्हणजे शुद्ध पवित्र जलाने एक एक चमचा, एक एक पळी पाणी पिणे. हा, हे तीर्थ आहे, प्यावं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं 3 वेळा पाणी पिऊन चौथ्यांदा ओम गोविंदाय नमः. आपण पाणी प्यालो ना, मग ते हात धुवून पण टाकले गेले पाहिजे. असं 2 वेळा प्यायला सांगितलेलं आहे. 6 चमचे पाणी प्यालं गेलं. डॉक्टर, आम्ही सकाळी उठल्यावरती एक एक ग्लास, एक एक तांब्या पाणी पितो, सांगितलंय आम्हाला कुठेतरी. मी वैद्य आहे, मी खूप बारकाईने
ह्या सगळ्या गोष्टी खोडून पण काढत असतो अनेक वेळेला. म्हणून हे आचमन हे या संध्येमध्ये जे काय होतं ना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, तेवढंच एक एक असं पळी पाणी पुरेसं आहे शरीराला. उगाच तांब्या पाणी प्यायचं नाहीये. पुढे आता पुढची जी विष्णूची नावं आहेत ती मी जरा बराबर म्हणतो. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. विष्णूचे विविध अवतार, त्या एक एक नावातून त्याचे विविध गुण हे समजून घ्यायचे. विष्णूचे, कृष्णाचे असं म्हणून, आणि त्या गुणांचं स्मरण करायचंय. नुसतं नाव तोंडाने म्हणायचं नाहीये. मी आता फक्त म्हणून टाकलं. गुणांचं सुद्धा स्मरण करण्याचं भान मला राहिलं नाही. मला एका पुढे ती नावं म्हणायची होती, पण आपण एक एक नावाचा अर्थ समजून सावकाश सावकाश कधीतरी घेऊ आणि त्यातले किती गुण आपल्याला काय काय घेता येऊ शकतात त्याचं चिंतन नंतर करू. आता त्याच्यानंतर एक सुंदर अशी गोष्ट येते जे हल्ली योग प्राणायाम यासाठी प्रसिद्ध आहे. हजारो वर्ष वैदिक परंपरेमध्ये, संस्कृतीमध्ये हा प्राणायाम करतोच होत आम्ही. प्रणवस्य परब्रह्म ऋषी. प्रणव म्हणजे ओंकार, साक्षात ओंकार. परब्रह्म ऋषी, परमेष्ठी, परमात्मा, देवता, देवी, गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. प्राणायाम कसा करायचा या संबंधी सुद्धा खूप मार्गदर्शन आहे. त्याच्यावरती मी वेगळं काही सांगणार आहे, पण वेगळंच काहीतरी सध्या बोलणार आहे प्राणायामावर. आपल्याला विविध स्तरावरती आपण हे पाहतो ना, हे एक दृश्य स्वरूपातलं एक जग आपण आपल्या डोळ्याने पाहत असतो. कानाने ऐकण्याचं जग वेगळं आहे, डोळ्याने पाहण्याचं जग वेगळं आहे, त्वचेने अनुभवायचं जग वेगळं आहे, चवीने अनुभवायचं जग वेगळं आहे. हा येस, ज्याला दिसत नाही ना काही, त्याच्यासाठी फक्त ऐकायला येतं तेवढीच दुनिया असते. आलं का लक्षात? जाणीवेतून. तर आता आपण एक अजून वेगळ्या प्रकारचं जग असं समजून घेऊ. ओम भूः ही पृथ्वी, पण त्याच्यावरती भुवः, स्वः, महः, जनः, तपः आणि सत्यम अशा वेगळ्या वेगळ्या स्तरावर असं काहीतरी एक सृष्टी आहे. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. हे वरच्या दिशेने असे आहेत ना, असे खालच्या दिशेने पण आहेत. आपण त्याच्यात जाऊया नको सध्या, पाताळापर्यंत आहेत. मग गायत्री मंत्र आहे. हा गायत्री मंत्र काय हो? आपण या सगळ्या कॅसेटमध्ये सगळ्या जो वाजवतो ना गायत्री मंत्र आपण ऐकत असतो. निरनिराळ्या अगदी लहान मुलं शाळेपासून म्हणत असतात. अर्थ समजून घेऊ त्याचा. गायनात त्रायती. तिचं गायन केलं तर आपल्याला ती तारू शकते. इतकी सुंदर अशी ती गायत्री. मी सोपा त्याचा अर्थ म्हणून तुम्हाला हा सांगितला. खूप गायत्रीचा विश्लेषण करण्यासारखा आणि खूप मोठा असा आशय असलेला अशी तो गायत्रीचा विषय आहे. पण गायनात त्रायती आणि मंत्र, गायत्री आणि मंत्र मननात त्रायती. किती छान गोष्ट आहे हो. एखाद्या गोष्टीचं मनन केलं, चिंतन केलं तरी सुद्धा आपल्याला ते तारून नेऊ शकतं. अशा स्वरूपाचं काहीतरी इन्साइट्स देऊ शकतं, आपली ऊर्जा वाढवू शकतं. असं त्याला मंत्र म्हणतात. मंत्र म्हणजे विचार. तर असा हा गायत्री मंत्र. मग उजव्या कर्णाला हात लावायचा. पूज्योती रसोमृतम ब्रह्मभूर्भुवस्वरोम. आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश, ज्योती, ऊर्जा हिचं किती अनन्यसाधारण महत्व आहे. आणि अमृतरूपी जे काही विविध सगळ्या आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स होतायत ना, हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. ब्रह्मभूः भुवस्वरोम हे सगळं जोडून टाकायचं सगळ्या विश्वाशी, युनिव्हर्सशी. हा ब्रह्मभूः भुवस्वरोम. आता जेव्हा एखादी साधना करायची असते, मनाला प्रसन्न करायचं असतं, ध्यान करायचं असतं, तेव्हा सगळ्यात महत्वाची म्हणजे
गणेशाची प्रार्थना. श्रीमन महागणाधिपतये नमः. या गणेशाचं वर्णन किती करू तेवढं थोडं. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. शचीपुरंदराभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. मातापितृभ्यां नमः. कालकामपरशुरामेभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. किती लोकांना नमस्कार केला हो आपण. राहतो ते घर, आई वडील, ही सगळी ऊर्जा, आपल्या गावातल्या देवता, येस कितीतरी गोष्टी मी आता म्हटल्या. येस काल आणि काम आणि परशुराम यांना नमस्कार केला. केवढं मोठं तत्व आहे ते. एखादी गोष्ट आपल्याला काही करायची असेल ना तर काळाचं गणित, टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवायची आपल्याला. नुसती काल काम परशुराम नाही म्हणायचंय. प्रत्येक गोष्ट करायची असेल तर टाइम मॅनेजमेंट, काल काम, आपल्याला नेमकं करायचं काय आहे, ती इच्छा, डिझायर चांगली आहे का ती डिझायर, इथपासून सगळं. परशुरामाभ्यो नमः. साक्षात भगवान परशुरामांना नमस्कार. अविघ्नमस्तु. मला हे जे काही ध्यान करतोय ना याच्यामध्ये कुठलं विघ्न येऊ नये. ही संध्या करतोय ना त्यामध्ये विघ्न येऊ नये. मी जे काही काम आखलेलं आहे त्यामध्ये विघ्न येऊ नये. केवढा मोठा विचार आहे. गरजेची गोष्ट आहे ती. नाही तर ध्यानाला बसलो की पहिला एक फोन रिंग खणखणते, ते सुद्धा विघ्न आहे. असो अविघ्नमस्तु. कोणतं विघ्न नको येऊ दे. सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठेत शृणयात अपि. गणपतीची ही 12 नावं याच्यामध्ये सांगितलेली आहेत त्या श्लोकामध्ये. कुठे कुठे म्हणायचे? विद्यारंभे. अभ्यास करायच्या सुरुवातीला गणेशाचं स्मरण करायला हवंय. विद्यारंभे विवाहेच. 2 जीव, कुटुंब, संस्था, गावं एकत्र येतात. विवाहेच. प्रवेशे. एखाद्या ठिकाणी छान प्रवेश करायचा आहे, गृहप्रवेश असेल, एखाद्या नवीन ऑफिसचं उद्घाटन असेल किंवा नवीन एखादा काही प्रकल्प सुरू करायचा आहे, सर्व ठिकाणी. निर्गमे तथा कुठे जायचंय तिथे सुद्धा. प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे. एखादी युद्धजन्य परिस्थिती आहे. आता युद्धजन्य परिस्थिती आहे याचा अर्थ फक्त तलवारी भाले काढून नाही, तर रोज ट्रेनमध्ये जे काही गर्दी गोंधळामध्ये जाऊन धावपळीमध्ये जे करावं लागतं ना, तर ही युद्धजन्य परिस्थितीच. आणि ट्रॅफिक जाममध्ये आणि खूप वेगवान वाहनांमध्ये गाड्या घोड्या चालवायला लागतात ना, तेही युद्धजन्य परिस्थितीच. आणि ऑफिस पॉलिटिक्स याच्यामध्ये सुद्धा टिकून राहणे आणि विविध कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहणे ही सुद्धा युद्धजन्य परिस्थितीच आहे. बाह्यसृष्टीतली. आतली युद्धजन्य परिस्थिती आणखीन वेगळी असते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे रिपू आहेत. त्यांच्या अगेन्स्ट काम करणं काही सोपं नाहीये. संग्रामे. संकटेच. प्रत्येक वेळेला काय तलवारी घालायला काढून नाही, तर एखाद्या वेळेला आपल्यावर असं काही संकट, काहीतरी अशी कठीण गोष्ट उद्भवते. आपल्या जवळच्या व्यक्तींचा वियोग असेल किंवा मृत्यू असेल किंवा काही आर्थिक संकट असेल, काही आरोग्याशी निगडीत संकट असेल, विविध स्तरावरची संकट असतात. शारीरिक, मानसिक, कायिक, वाचिक आणि काय आध्यात्मिक, अधिभौतिक वगैरे. संकटेचैव. प्रवेशे निर्गमे तथा. अनेक जी गोष्ट करायची त्या सगळ्या ठिकाणी गणेशाला वंदन. या ठिकाणी असं गणेशाचं स्मरण कशासाठी? विघ्नस्तस्य न जायते. म्हणून गणेशाचं वंदन. आणि गणेश म्हणजे साक्षात मूलाधार चक्र, त्याच्या ठिकाणी वास करणार. मूलाधार स्थितोस नित्यम. आपल्या शरीराचा मूल आधार, मूलाधार चक्र, या सृष्टीचा आधार साक्षात गणेश तत्व. पृथ्वी तत्व. पृथ्वी म्हणजे फक्त ही आपल्याला जी धरणी, अर्थ,
तेवढीच फक्त नाही, ज्या ज्या तत्वाला मूर्त स्वरूप आहे, आकार आहे, ती म्हणजे पृथ्वी आहे, तो मूलाधार आहे, ज्याला अस्तित्व आहे, साक्षात प्रत्यक्ष आपल्याला जाणवू शकतं, समजू शकतं, दिसू शकतं, ती पृथ्वी आहे. एक एक अणू म्हणजे पृथ्वी आहे. असो. पुढे शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्न वदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. साक्षात त्या गणेशाचं असं स्मरण केलं ना की तो किती प्रसन्न वदन हा शब्दच नुसता म्हणायला, स्मरायला, त्या गणपती बाप्पाचं ध्यान करायला सुंदर आहे. प्रसन्न वदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. विसरून जायला होतं सगळं. त्या गणेशाचं वंदन आणि स्मरण केलं की प्रसन्न वदनं ध्यायेत. म्हणायचं तोंडानी प्रसन्न वदनं ध्यायेत. अशा प्रसन्न वदनाच्या, प्रसन्न वर्णाच्या, प्रसन्न चेहऱ्याच्या अशा त्या साक्षात गणेशाचं स्मरण करावं. आहा. मला वाटतं आज आपला व्हिडिओ हा 20 मिनिटाचा झालाय आणि अजून आपली संध्या पुढे गेलीच नाहीये. मंगलाचरणामध्येच बराच काळ आपला गेलाय. पण या संध्येवरती मला एक 7-8 व्हिडिओ करायचे सावकाश सावकाश. जसं जसं जमेल तसं मी ते करेन. पुढचा व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याची लिंक पुढे टाकत जाईन. एक प्लेलिस्ट तयार करेन या संध्येविषयी. आणि ना हा विषय माझ्या वैद्यकीय विषय, प्रॅक्टिस आणि औषध योजना, चिकित्सा याच्या परे आहे. आणि हे बोलताना, सांगताना मला इतकं सुंदर वाटतंय की वेळ कसा गेला हे मलाच समजलं नाही. म्हणजे एक टेक्निकल भाग म्हणून आणि व्यवसायाचा भाग म्हणून आयुर्वेदाची प्रॅक्टिस आणि चिकित्सा, औषधीकरण हे तर भाग असतंच. पण अशा काही विषयावरती सुद्धा एक वैद्य या चष्म्यातून आणि साक्षात ते सगळं करत असतानाचा अनुभव म्हणून मला हा विषय मांडताना मलाच खूप छान वाटतंय. आणि शेवटपर्यंत जे बघत असाल ना त्यांनी नक्की stay tuned for next episodes. Thank you.